तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण या ठिकाणी ठाणे तसेच नागपूर या दोन्ही महानगरपालिका भरतीसाठी स्पेशल असलेले जनरल नॉलेज पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। या दोन्ही भरतीसाठी आपण काय केलेले आहे, 570 पेजेसची एक पीडीएफ तयार केलेली आहे। हे पीडीएफ जर तुम्ही या भरतीची तयारी करत असाल तुमच्यासाठी अतिशय घेणे गरजेचे आहे। कारण का तर कल्याण डोंबिवली एक्झाम जी झालेली आहे महानगरपालिका भरती विद्यार्थ्यांना, त्या भरतीच्या प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्या या पीडीएफ मधील 10, 15, 20, 25 आणि 30 प्रश्नापर्यंत देखील आलेले आहेत। आता इच्छुक असाल तर या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। तुम्ही हा सुपर क्लास पाहून जर घेत असाल या पीडीएफला 250 मध्ये मिळणार आहे, नाहीतर ती तुम्हाला जर विद्यार्थ्यांना संधी मिस केली ही तर 300 ते 350 ला पडणार आहे। तर इच्छुक असाल नंबरवर व्हॉट्सअप नक्कीच करा, तुमची मी वाट पाहत आहे। चला मग भेटूया, सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। प्रश्नामध्ये विचारलेलं की कोणत्या घटना दुरुस्तीनुसार महानगरपालिकेला घटनात्मक दर्जा जो आहे तो प्राप्त झालेला आहे, ती घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झालेली आहे हेही कव्हर करूया। 70व्या, 74व्या, 80व्या किंवा 84। तर 74व्या घटना दुरुस्तीनुसार महानगरपालिकेला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे। ही घटना दुरुस्ती विद्यार्थ्यांना कधी झालेली आहे, 1992 या वर्षी झालेली आहे। प्रश्न दुसरा पाहूया। पंचगंगा नदीचा भाग नसलेली नदी पुढीलपैकी कोणती आहे हे विचारलेलं। नदी लक्षात घ्या, पंचगंगा आहे। ऑप्शन्स मध्ये दिलेल्या नद्या आहेत भोगावती, कासारी, भीमा किंवा सरस्वती। तर ही पंचगंगा नदीचा भाग नसलेला जी नदी आहे विद्यार्थ्यांना ठिकाणी भीमा नदी आहे हे कळते। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा। तर विचारले की छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणते आहे। छोटा नागपूर पठारावरील उंच कोणते आहे, पारसनाथ, धूपगड, पंचमढी किंवा महाबळेश्वर। ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी एक योग्य राहील, पारसनाथ ही जे शिखर आहे सर्वात उंच आहे या ठिकाणी छोटा नागपूर पठारामधील। चौथा प्रश्न विचारलेला की टमाट्यांचे जे बी असते त्या बियामध्ये कोणत्या कोणत्या ऍसिडचा समावेश असतो ते सांगायचं आहे। टमाट्यांच्या बियामध्ये विचारलेलं सायट्रिक, लॅक्टिक, स्टिअरिक किंवा ऑक्झॅलिक। ऑप्शन्स मध्ये 4 म्हणजेच ऑक्झॅलिक ऍसिडचा समावेश विद्यार्थ्यांनो टमाट्यांच्या बियामध्ये झालेला असतो हे कळते। प्रश्न 5वा पाहूया। क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये पुढीलपैकी कोणता पुरस्कार प्रदान केला जात असतो। ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रासाठी कोणता आहे, द्रोणाचार्य, ध्यानचंद, ग्रॅमी किंवा भारतरत्न। ऑप्शन्स मध्ये एक योग्य राहील, द्रोणाचार्य पुरस्कार क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना दिला जाणारा पुरस्कार आहे हे कळते। प्रश्न 6वा कव्हर करूया। कोणत्या आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रपती यांचे जे वेतन आहे ते कमी होते किंवा होऊ शकते। कोणती आणीबाणी आहे ती, राष्ट्रीय आहे का, आर्थिक, घटक राज्य किंवा वरीलपैकी सर्व। तर आर्थिक आणीबाणी जर लागू झाली तेव्हाच विद्यार्थ्यांनो राष्ट्रपतीच्या वेतनामध्ये कमी होऊ शकते, अन्यथा यांचे वेतन कमी करण्याचा अधिकार जे आहे ते कोणालाही नाही। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 7व्या क्रमांकाचा। तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सिक्कीम हे राज्य कितव्या क्रमांकाचे सर्वात छोटे आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने सिक्कीम पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या, तर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात छोटे क्षेत्रफळाच्या दृष्टीने असलेले हे राज्य म्हणजे सिक्कीम असलेले दिसते। प्रश्न 8वा पाहूया। तर भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये येते हे विचारलेलं। तो तालुका कोणता आहे, भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण येणारा सिल्लोड आहे का, कोपरगाव, अकोले किंवा निजामपूर। ऑप्शन्स मध्ये योग्य आहे 3 म्हणजेच अकोले या तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांनो भंडारदरा थंड हवेचे ठिकाण स्थित आहे। प्रश्न 9व्या क्रमांकाचा। संत गाडगेबाबा विद्यापीठ व त्यांची समाधी देखील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे। विद्यापीठ आहे, त्यांची समाधी ही त्याच ठिकाणी आहे। औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर, जालना, पालघर किंवा अमरावती। तर अमरावती या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संत गाडगेबाबा विद्यापीठ तसेच त्यांची समाधी देखील स्थित आहे। प्रश्न 10वा पाहूया। महात्मा गांधींना कोणत्या ठिकाणी त्यांच्यावर म्हणजे जे आहे त्यांना गोळ्या घातलेल्या होत्या ते विचारलेलं आहे। नाथुराम गोडसे यांनी कोणत्या ठिकाणी घातलेल्या होत्या, तर बिर्ला भवन आहे का ते, शांती भवन, क्रांती भवन किंवा वरीलपैकी नाही। तर महात्मा गांधी यांच्यावर नाथुराम गोडसे यांनी जे आहे त्यांना बिर्ला भवन या ठिकाणी हल्ला केलेला होता हे लक्षात येते।
कव्हर करूया प्रश्न 11वा. कोळंबी व सेवंडे हे दोन माशाचे जे प्रकार आहेत ते कोणत्या पाण्यातील आहेत, म्हणजे ते मासे कोणत्या पाण्यात राहतात विचारलेला आहे. कोळंबी व सेवंडे. तर या ठिकाणी गोड पाणी, खारे पाणी किंवा काळे पाणी. तर खाऱ्या पाण्यामध्ये विद्यार्थ्यांनो ह्या दोन्ही माशा असतात, माशाच्या प्रजाती हे कळते. प्रश्न 12वा पाहूया. तर वर्धमान महावीर यांचा प्रथम शिष्य पुढीलपैकी कोण राहिलेला आहे. प्रथम क्रमांकाचा शिष्य विचारलेला. वीरभद्र, भद्रबाहू, जमाली किंवा कमली. तर जमाली हा जो आहे वर्धमान महावीर यांचा विद्यार्थ्यांनो पहिला शिष्य आहे. वर्धमान महावीर हे 24वे तीर्थकार आहेत. कोणत्या धर्माचे? जैन धर्माचे हे आपल्याला कळते. प्रश्न 13वा पाहूया. भारतातील मणिपूर राज्याच्या पूर्वेकडे कोणता देश स्थित आहे. राज्य आणि दिशा लक्षात घ्या. राज्य आहे मणिपूर आणि विचारलेलं पूर्वेकडे. म्यानमार, नेपाळ, श्रीलंका किंवा बांगलादेश. ऑप्शन्समध्ये या ठिकाणी एक योग्य राहील, म्हणजेच म्यानमार हा जो देश आहे मणिपूर राज्याच्या कोणत्या बाजूला, तर पूर्वेकडे असलेला दिसतो. प्रश्न कव्हर करूया. उसाच्या रसामध्ये प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो ते विचारलेलं आहे. उसाच्या रसामध्ये असते का, ई जीवनसत्व, के जीवनसत्व किंवा सी जीवनसत्वाचा समावेश जो आहे उसाच्या रसामध्ये झालेला असतो. प्रश्न 15वा पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणत्या ठिकाणची होती हे विचारलेलं आहे. त्याच्यानंतर लढाई झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची पावनखिंड, पानिपत, संगमनेर किंवा वरील नाही. सर्वांना उत्तर माहीत असेल. संगमनेर येथील शेवटची लढाई छत्रपती शिवाजी महाराज यांची राहिलेली. प्रश्न कव्हर करूया. 16वा. पहिल्या गोलमेज परिषदेवर कोणामार्फत बहिष्कार टाकण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे. कोणी बहिष्कार टाकला होता पहिल्या गोलमेज परिषदेवर? राष्ट्रीय काँग्रेस, मजूर पक्ष, शेतकरी पक्ष किंवा स्वराज्य पक्ष. तर पहिल्या गोलमेज परिषदेवर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस यांनी बहिष्कार टाकलेला दिसतो. प्रश्न 17वा पाहूया. तर गांडूळ हा जो प्राणी आहे विद्यार्थ्यांनो तो कोणत्या संघात येत असतो? सांगा. गांडूळ हा जो आहे कोणत्या संघात येतो? मॉलस्का, सिलेंड्रेटा, वरील नाही किंवा एनिलिडा. तर एनिलिडा या संघामध्ये विद्यार्थ्यांनो हा जो प्राणी आहे तो येत असतो हे कळते. कव्हर करूया. प्रश्न 18वा. तर विचारलेलं की NH3 या राष्ट्रीय महामार्गावर पुढीलपैकी कोणते शहर वसलेले आहे? महामार्गाचा क्रमांक NH3 आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 रायगड, धुळे, बीड किंवा अमरावती. तर धुळे हे जे शहर आहे या ठिकाणी NH3 या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. कव्हर करूया. प्रश्न 19वा. दुष्काळ आयोगाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली होती? सांगा. आपण कव्हर केलेला प्रश्न आहे. आयोग दुष्काळ विचारलेला. तर लॉर्ड वेल्लेस्ली, लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन किंवा जॉन लॉरेन्स. ऑप्शन्समध्ये 4 जॉन लॉरेन्स यांच्यामार्फत दुष्काळ आयोगाची स्थापना करण्यात आलेली दिसते. प्रश्न 20वा पाहूया. राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते ते विचारलेलं. राज्य विधिमंडळ कन्फ्यूज नाही व्हायचं. संयुक्तरित्या विधानसभेला असते का, लोकसभा, राज्यसभा किंवा विधान परिषद? राज्य मंत्रिमंडळ विधिमंडळ विद्यार्थ्यांनी या ठिकाणी संयुक्तरित्या जे आहे विधानसभेला जबाबदार असते हे कळते. प्रश्न 21वा पाहूया. तर महात्मा फुले यांच्या कार्याचे सतत कौतुक करणारे वृत्तपत्र पुढीलपैकी कोणते होते? त्यांच्या कार्याचे सतत ते जे आहे विद्यार्थ्यांना कौतुक करत असत आणि असेही होते की त्यांची टीकाही करणारे दुसरे होते. सत्यदीपिका, ज्ञानप्रकाश, सुबोध पत्रिका किंवा वरील सर्व. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. म्हणजेच सुबोध पत्रिका, ज्ञानप्रकाश, सत्यदीपिका हे सर्व वृत्तपत्र या ठिकाणी महात्मा फुले यांच्या कार्याचे सतत कौतुक करणारे आहेत कळते. राज्यसभा सदस्य सलग जर किती दिवस गैरहजर असेल तर त्याचे सदस्यत्व जे आहे या ठिकाणी रद्द होत असते ते विचारलेलं. आणि हाच जो नियम आहे लोकसभेला देखील लागू होतो. तर 60 दिवस, 30 दिवस, 40 किंवा 50. तर राज्यसभा किंवा लोकसभाचा सदस्य जो आहे सलग 60 दिवस गैरहजर असेल तर त्याचे सदस्यत्व रद्द होत असते. प्रश्न 23वा पाहूया. भारतामध्ये व्याघ्रगणना दर किती वर्षांनी केली जाते किंवा होती विचारलेलं. व्याघ्रगणना 2 वर्ष, 4 वर्ष, 5 किंवा 6 वर्षानंतर.
तर दर 4 वर्षानंतर व्याघ्रगणना ही विद्यार्थ्यांनो केली जाते, लक्षात येते. प्रश्न 24वा पाहूया. महात्मा फुले यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला एकमेव ग्रंथ पुढीलपैकी कोणता आहे? त्यांच्या निधनानंतर प्रकाशित करण्यात आलेला होता. शेतकऱ्यांचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म, सत्सार किंवा वरील नाही. ऑप्शन्स मध्ये योग्य आहे आपल्या समोर 2. सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे महात्मा फुले यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त वृत्तपत्र प्रकाशित होतात? सर्वात जास्त वृत्तपत्र प्रकाशित करणारा राज्य कोणता? उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश. ऑप्शन्समध्ये या ठिकाणी एक म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त वृत्तपत्र प्रकाशित होत असतात. प्रश्न 26वा पाहूया. अनुच्छेद 356 हा शेवटचा पर्याय म्हणूनच वापरला जावा असे कोणामार्फत सांगण्यात आलेले होते? कोणी म्हटलेले होते ते विचारलेलं आहे. अनुच्छेद क्रमांक 356 महात्मा गांधी, राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्फत. ऑप्शन्समध्ये 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्फत अनुच्छेद 356 हा शेवटचा पर्याय म्हणूनच वापरला जावा असे सांगण्यात आलेले. शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा जो अधिकार आहे तो पुढीलपैकी कोणाकडे असतो? ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा कॅल्शियम, हेमोग्लोबिन, ब्युटेन किंवा बिलिरुबिन. तर हेमोग्लोबिन यांच्याकडे शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा जो अधिकार आहे तो असलेला दिसतो. 28व्या प्रश्नात विचारले की लाल रंगाची नंबर प्लेट पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या गाडीला असते ते सांगायचं आहे. लाल रंगाची नंबर प्लेट असते. पंतप्रधान, मुख्यमंत्री, सरन्यायाधीश किंवा राष्ट्रपती. तर राष्ट्रपती यांच्या गाडीला जे आहे लाल रंगाची नंबर प्लेट असते हे लक्षात येते. 29वा प्रश्न विचारलेला कॅल्सिफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे ते सांगायचं आहे. कोणते आहे विचारलेलं? कॅल्सिफेरॉल हे विटॅमिन अ, विटॅमिन क, ब किंवा विटॅमिन डी. विटॅमिन डी चे कॅल्सिफेरॉल हे रासायनिक नाव आहे हे कळते. प्रश्न 30वा पाहूया. तंत्रज्ञान दिवस जो आहे किंवा तंत्रज्ञान दिन जो आहे, स्पेलिंग मिस्टेक झाली माफ करा, तर कोणत्या दिवशी साजरा होत असतो विचारलेलं. दिवसाचं नाव तंत्रज्ञान दिन विचारलेलं आहे. ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला या ठिकाणी 12 मे, 11 मे, 14 किंवा 15. ऑप्शन्समध्ये 2 योग्य राहील. 11 मे या दिवशी तंत्रज्ञान दिन साजरा होत असतो. पुन्हा एकदा रिमाइंडर आहे, अतिशय महत्त्वाचे आहे, ऐकल्याशिवाय जायचं नाही आहे. ठाणे व नागपूर महानगरपालिका भरतीसाठी 570 पेजेसचे आपण PDF तयार केलेले आहे. हे PDF तुम्ही घेणे अत्यंत गरजेचे आहे. का तर कल्याण डोंबिवली एक्झामची महानगरपालिका भरतीची रिसेंटली झालेली आहे. त्याच्या प्रत्येक शिफ्टच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या PDF मधील 10, 15, 20, 25 आणि 30 प्रश्नापर्यंत देखील आलेले आहेत. इच्छुक असाल तर हा सुपर क्लास तुम्ही पाहून घेत असाल तर या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे. 250 मध्ये सध्या मिळत आहे. नाहीतर तुम्हाला ही संधी जर तुम्ही मिस केली तर 300, 350 ला ते पडणार आहे. तर इच्छुक असाल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे. फक्त व्हॉट्सअप करा, कॉल नाही करायचा. तसे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव सबस्क्राईब करायचं राहून गेलेले लगेचच्या लगेच करून घ्या. सबस्क्राईब केल्याने काय होईल की पुढचं सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हालाच मिळेल. चल, आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन विद्यार्थ्यांना मला नक्कीच द्यायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या एखाद्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.